आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरातून अभिवादन. देशाच्या आतापर्यंतच्या प्रधानमंत्र्यांच्या कार्याचा प्रवास उलगडणाऱ्या प्रधानमंत्री संग्रहालयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना म्हणजे बेनिफिट फ्रॉम होम क्रांतीची सुरुवात. डॉक्टर नितीन राऊत. आणि राज्यातील भारनियमनावरून सत्तापक्ष आणि विरोधी पक्षात आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना अभिवादन केलं जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सकाळी संसद भवनाच्या प्रांगणात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्रिमंडळातले अनेक सदस्य, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि संसद सदस्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. समाजातल्या वंचित वर्गाला मुख्यधारेत आणण्यासाठी बाबासाहेबांनी केलेलं काम प्रत्येक पिढीसाठी आदर्श राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज देशासाठी बाबासाहेबांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा कटिबद्ध होण्याचा दिवस आहे, असं सांगत पंतप्रधानांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे. राज्यातही विविध कार्यक्रम होत आहेत. कोरोनामुळे गेली 2 वर्ष जयंती साधेपणानं साजरी केली जात होती. मात्र यंदा कोरोनाचे निर्बंध हटवल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहानं साजरी केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर इथं चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसंच चैत्यभूमीवरच्या भीमज्योतीला पुष्पार्पण करण्यात आलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार राहुल शेवाळे आणि इतर मान्यवरांनीही अभिवादन केलं. नागपूरचे पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाच्या ठिकाणी जाऊन महामानवाला अभिवादन केलं. याप्रसंगी ते म्हणाले की या महामानवाला आदरांजली वाहत असताना त्यांनी या देशाला जी राज्यघटना दिली त्यामध्ये लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी या 3 तत्वावर आपल्या देशामध्ये लोकशाही नांदत आहे आणि इतक्या काळापर्यंत चालणारी ही लोकशाही जगातली सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश म्हणून ओळखली जाते. या महामानवाला वंदन करत असताना त्यांनी दिलेलं विचारधन, हे विचारधन सामान्य जनासाठी, सर्व भारतीयांसाठी एक मोठं धन आहे. सायमन कमिशन पुढेही डॉक्टर आंबेडकरांनी मी प्रथमतः भारतीय आणि अंततः भारतीय असं म्हटल्याचंही डॉक्टर राऊत यांनी यावेळी नमूद केलं. नागपुरातला ड्रॅगन पॅलेस, नागलोक, शांतीवन या ठिकाणीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन करण्यात आलं. 1956 मध्ये नागपूर इथं बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी 2 दिवसांनंतर म्हणजेच 16 ऑक्टोबर 1956 रोजी चंद्रपुरात दीक्षा दिली. त्यामुळं येथील दीक्षाभूमीच्या विकासासोबतच चंद्रपुरात संविधान भवन निर्माण केलं जाईल, अशी ग्वाही राज्याचे बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. चंद्रपूरच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे सामाजिक न्याय भवन इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजूट होणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज इथं केलं. इरविन चौकातील स्मारकस्थळी आयोजित सामूहिक अभिवादन सोहळ्यात त्या बोलत होत्या. वाशिम जिल्हा आणि शहरात विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि मैदानात सकाळपासून आंबेडकरी अनुयायांची गर्दी होती. धम्म ध्वजारोहण, व्याख्यान, प्रबोधन गीते, लाडू वाटप, पाणपोई उद्घाटन, भोजनदान आणि रक्तदान आदी कार्यक्रम पार पडले. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद,
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे. भगवान महावीरांनी अहिंसा, सदाचार, पवित्रता या गुणांचा अंगीकार करून आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग दाखवला, असं राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. भगवान महावीरांनी दिलेली आंतरिक शिकवण आणि भूतदया शांतिप्रिय समाजाच्या निर्मितीसाठी उपयोगी पडते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. भारत ही जगासाठी औषध निर्मितीची राजधानी ठरली आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत IDMA अर्थात भारतीय औषध निर्माण उद्योग संघटनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. सध्याचं सरकार गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं असतानाच उद्योगस्नेही देखील आहे, असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री संग्रहालयाचं उद्घाटन झालं. भारत ही जगातल्या सर्व लोकशाहींची जननी आहे आणि भारतीय लोकशाहीनं वेळेनुसार आपल्यात योग्य तो बदल केला आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. आज ग्रामीण भागातून आलेला गरीब घरातला मुलगा देशाचा पंतप्रधान होतो, हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे, असं ते म्हणाले. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारांनी देशाच्या प्रगतीसाठी बहुमूल्य योगदान दिलं आहे. प्रत्येक सरकारांनी केलेल्या कार्याचं प्रतिबिंब या संग्रहालयात पाहायला मिळेल, असं त्यांनी सांगितलं. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. अशावेळी हे संग्रहालय इथे येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणास्रोत ठरेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणारी महाबनी.in वेबसाईट ही बेनिफिट फ्रॉम होम क्रांतीची सुरुवात आहे. तुमच्या घटनात्मक हक्काला घरबसल्या न्याय देतानाच शासन गतिशील, पारदर्शी आणि आणखी जबाबदार करणारी ही प्रक्रिया आहे, असं प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपुरात केलं. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथील एका सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजनेचा आज प्रारंभ झाला. www.mahabani.in या वेबसाईटची सुरुवात आज त्यांच्या हस्ते करण्यात आली. नागपूर जिल्हा प्रशासनानं पिक्सल स्टार्ट संस्थेच्या तांत्रिक सहकार्यानं सुरू केलेली ही वेबसाईट एका क्लिकवर सर्व शासकीय योजनांचा लाभ देणार आहे. या वेबसाईटचं कामकाज आजपासून सुरू झालं आहे. या वेबसाईटचं लोकार्पण करताना ते बोलत होते. आमच्या एका पिढीनं शासकीय कार्यालयात योजनांचा लाभ घेताना उंबरठे झिजवले आहेत. मात्र उंबरठे झिजवणं ही प्रशासनातील परंपरा हद्दपार झाली पाहिजे. शासन आणखी गतिशील व्हावं, पारदर्शी व्हावं, जबाबदार व्हावं, अशी भूमिका या प्रकल्पामागे आहे. ही माहिती जिल्हाधिकारी आणि त्यांच्यामार्फत संबंधितांच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे विशिष्ट कालमर्यादेत प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळावा यासाठीची ही तांत्रिक बांधणी असल्याचं राऊत यांनी नमूद केलं. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत आरोग्य विभागाच्या वतीनं 18 ते 22 एप्रिल या कालावधीत राज्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगानं जिल्ह्यात तालुका स्तरावर आरोग्य मेळाव्याचं आयोजन करायचं आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रभावी आणि यशस्वी नियोजन करण्याच्या सूचना नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिल्या आहेत. दर 12 वर्षांनी होणाऱ्या पुष्कर यात्रेला काल गडचिरोलीच्या सिरोंचा येथील प्राणहिता नदीवर सुरुवात झाली. गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राणहिता नदीची पूजा अर्चा झाली. त्यानंतर दुपारी मंदिरातील देवतांच्या मूर्तींना स्नान घालण्यात आलं आणि हजारो भाविकांनी नदीत स्नान केलं. तेलंगणा महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या सिरोंचासह गडचिरोलीची नवी ओळख देशभर होण्यास पुष्कर उत्सव महत्वाचा आहे, असं पालकमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 24 एप्रिलपर्यंत हा मेळावा चालणार आहे. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी 2 युवकांची हत्या केल्याची घटना आज एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलीस विभागांतर्गत गट्टा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत घडली. अशोक नरोटे आणि मंगेश हिचामी अशी मृतांची नावं आहेत. यातील अशोक नरोटे हा आत्मसमर्पित नक्षलवादी होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या दोघांचे मृतदेह गावापासून काही अंतरावर आढळून आले. राज्यातील भारनियमनावरून सत्तापक्ष आणि विरोधी पक्षात आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू झालं आहे. आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितलं की भारनियमनाचं हे संकट कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे झालं आहे. केंद्र सरकारनं रेल्वेच्या रॅक्स उपलब्ध न करून दिल्यानं कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. कोरोना पश्चात उद्योग 100% उत्पादनासाठी उतरले आहेत आणि विजेची मागणी वाढली आहे.
1000 मेगावॅटपर्यंत विजेची तूट भरून काढण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. यावर माजी ऊर्जा मंत्री आणि विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की बाजारात वीज उपलब्ध आहे, परंतु महावितरणला देण्यासाठी 20,000 कोटी राज्य शासनाजवळ नाहीत. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या विसंवादामुळे या महावितरणच्या कंपनीचा कॅश फ्लो बिघडला आहे. त्यामुळे भारनियमनाचं संकट राज्यावर ओढवलं असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला भेट दिली. राज्यातील वीज भारनियमनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील कोळसा साठ्याची त्यांनी पाहणी केली. महाराष्ट्रापेक्षा देशातील अन्य राज्यांमध्ये वीज भारनियमनाची स्थिती बिकट असल्याचं ते म्हणाले. देशातील सर्व राज्यांना कोळसा पुरवठा केंद्र सरकारद्वारेच होतो, हे त्यांनी लक्षात आणून दिलं. दरम्यान नियोजन नसल्यानं राज्यात महाविकास आघाडीचं राज्य सरकार सर्वसामान्यांना त्याच प्रकारच्या सोयीसुविधा व्यवस्थितपणे पुरवू शकत नसल्यानं राज्यात वीज संकट निर्माण झालं असल्याचं वक्तव्य केंद्रीय रेल्वे तथा कोळसा खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल बुलढाणा इथं पत्रपरिषदेत केलं आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सर्वात जास्त तापमान हे अकोला इथं 43.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं असून त्यापाठोपाठ चंद्रपूर इथं 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे. नागपूर शहराचं वातावरण मुख्यतः कोरडं राहणार असून आज नागपूर शहराचं कमाल तापमान 43 तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.